तुम्ही आता घर चालवता बरोबर, तुमच्याकडे बजेट असतो महिन्याचा 10,000 5,000. आता हा बजेट आपल्या सरकारने जो मांडला आहे त्या बजेटनंतर तुमचं ते बजेट जे गणित आहे ते थोडंसं कमी जास्त होईल, विस्कळतं. विस्कळतं. दरवर्षी होतं ना हे, त्यावेळी काय फिलिंग्स असतात आयुष्यात? काय अंगावर जे असतं ते घाण ठेवायचं आणि घर चालवायचं, ॲडजस्ट करायचं आणि दुसरं काय. मग मुलांचे दप्तर असतील, त्यांच्या वह्या असतील, पुस्तकं असतील. कॉलेजचे खर्च आहेत, घर भाडं आहे, बिल आहे, सगळं बघावं लागतं. लाडक्या बहिणींची योजना तुम्हाला लागू झालेली आहे? झाली. तुम्हाला पैसे मिळतात? हा 2-3 महिने पण झाले. तुमचं रेशन जे वाढलं त्याचं काय? मग आता काय एकूण एकच होतंय. ते दिलं नसतं तरी चाललं असतं का? चाललं असतं तर महागाई कमी करा बस. आम्हाला काय म्हणतात त्याला ॲडजस्टमेंट करताना खूप त्रास होतो. कारण आता मला सांगा, आता माझं बजेट 10,000चं महिन्याचं बरोबर आहे, आणि हा जर काय म्हणतात त्याला आता बजेट हे डिक्लेअर झाला त्यानंतर 15,000 झालं तर 5,000 कुठून आणू मी? मग त्याच्यासाठी मला काहीतरी करायला हवं ना.